रामकृष्ण हरी. चला, आज रंगपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मस्त आज कोणी कोणी रंगपंचमी खेळत असेल. आम्हाला तर काय रंगपंचमी खेळायला वेळ नाही, इतके कामं चालू आहे आमचे घरातले. मस्त आहे. चला चालतं, खेळलंच पाहिजे, कोणीतरी खेळलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे. आपल्या हिंदूंच्या सणाचा काहीतरी आनंद घेतला पाहिजे. कामं तर काही रोजचेच काम आहे, रोजचंच काम करणंचे. काम केल्याशिवाय तर कोणालाच पर्याय नाही, पण थोडंसं त्यातली त्यात कामधंदा करून थोडासा आनंद बी घेतला पाहिजे. तर चांगली गोष्ट आहे. आमच्या गावात पण खूप असं होळीचा, आज सकाळपासून होळीचा कार्यक्रम चालू आहे. खूप भारी चांगलं वाटतं आहे ते. याचा होळीचा नाही हो, सॉरी, रंगपंचमीचा कार्यक्रम चालू आहे. मस्त वाटतं. आज कोणी कोणी याला कानिकनाथाला गेले असतील मडीला, कोणी आता उद्या षष्ठी आहे ना, एकनाथ महाराजांच्या तिथं जातील दर्शनाला. बरेचसे म्हणजे ज्याच्या त्याच्या सवडीनुसार जास्त जातं येतं. आपण तर काही बसलं घरीच आवरत कामं. संसार तर हा कधीच हे होत नाही, संपत नाही मरस तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे. का मला एका ताईची कमेंट आली होती काल, का मावशी तुम्ही असं म्हणता म्हणे सुनांचं भाचीवर व्हिडिओ टाकायला लावला त्यांनी मला. मी काल भाचीवर व्हिडिओ टाकला होता. तर एका ताईची कमेंट आली का दोन्ही सुनांचे मुलं राहत्या मावशी तर मग आजी नातांच्या विषयी का बरं आजदुजापणा करते? आजीने तरी करायला नाही पाहिजे आजदुजापणा, असं त्या ताईचं म्हणणं होतं बा. तिला तिच्या पोरांच्या विषयावर झाली असेल अशी घटना, नाही तर मग कोणी तिच्या नातेवाईकात नातेसंबंधामध्ये असं करणारं असेल कोणी पोरांच्या विषयी आजदुजापणा. आजीला तर दोन्ही नातवंड सारखेच पाहिजे, आजीने आजदुजापणा करायलाच नाही पाहिजे. पण त्याच्यात असं आहे एक ताई, तू मला विचारलं म्हणून मी सांगते. त्याच्यात असं एक काही काही आज्यांचा पण नाविलाज राहतो, काही काही आज्यांचा पण नाविलाज राहतो. का त्यांना पण आहे ना, ते जे राहते ना, ज्याच्या पोरांच्या पुढं करते ना, तर ते नासके राहते ना, ते नासक्यांना सुईला आणायसाठी किंवा ते घर टिकवण्यासाठी त्या आजीला त्यांच्या पुढंच करावं लागतं. त्यांच्या पुढं करायचं, त्यांच्या पोरांच्या पुढं करायचं, तेव्हा ते घरामध्ये व्यवस्थित राहते. नाही तर मग ते फक्त निमित्त पाहते, बाहेर निघायचं निमित्त पाहते. आणि जे समजून घेण्यासारखं राहतं ना, त्याच्याकडे एवढं लक्ष नाही देते, त्याच्या लेकरा बाळांकडे लक्ष नाही देते. का त्यांना माहिती माझा हा मुलगा समजदार आहे. पण जो मुलगा समजदार राहत नाही, त्याची बायको समजदार राहत नाही, तो मुलगा त्या बायकोचंच ऐकून नाचत असेल ना, तर त्या आजीचा पण आईचा पण विलास खुटत असेल तिथं. का तिला पण माहिती आहे, आपण जर याच्या पुढं नाही केलं, याच्या पोरांना नाही दिलं घेतलं, तर याची बायको एक मिनटं आपल्यात राहून देणार नाही. लगेच घराचा नाश करून टाकील, लगेच घर फोडून मोकळी. त्याच्याकरता काही काही आज्यांचा पण नाविलाज राहतो. त्याच्यात मला एवढं हे पण मला कळतं. म्हणून आपण असं नाही समजून घ्यायचं का बा आजीचा आजदुजापणा करते. आणि काही काही आज्या पण इतके खुडीच्या राहते ना, तर त्यांची खोड आहे ना मेल्याशिवाय जातच नाही. त्यांना ती सवय राहते आजदुजापणा करायची, सवय राहते. एकाला अंगाशी धरायचं, एकाला अंगाशी धरायचं. पण लहान लेकरांनी काय केलं, त्यांना कशाला आजदुजापणा करायचा, दोन्हीला सारखंच धरायचं. एवढं लक्षात ठेवा का जे जास्त आजदुजापणा करत असेल ना नातांना, तर शेवटी ज्यांना आजदुजापणा केला ना, तेच नातू कामं येते. चांगले नाही येते काम. ज्यांच्या पुढं करेल राहतं ना, ते विचारते सुद्धा नाही नंतर म्हातारं झाल्यावर, विचारणार सुद्धा नाही. एवढं लक्षात ठेवा तुम्ही पण. ज्यांना सांभाळेल नाही राहत ना, ज्यांना असं वनवन करेल राहते ना, तेच येळेला कामं येते. म्हणून ज्यांना खाऊ पिऊ घालेल राहतं नातांना असं आजदुजापणा करून, ते कधी कामं येणार नाही. एवढं लक्षात ठेवा. तर कधी बी नातांना सारखं धरा, दोन्ही नातांना सारखं धरा. नका आजदुजावाने करू. घास दोन्हीला सारखंच द्या. कशाला आजदुजावानी करत्या? अहो वेळेला एक पण नाही राहणार जवळ. आपण असं जर एवढं हे केलं तर मी तर सांगते तुम्हाला, तुम्ही जर आजदुजापणा जर केला ना असा, तर ज्याची वनवन केली ना तुम्ही, तोच तुम्हाला कामं येणार आहे. म्हणून जो तुम्हाला, ज्याला तुम्ही जास्त खाऊ पिऊ घातलं ना झाकून पाकून, तो तुम्हाला विचारणार सुद्धा नाही मोठं झाल्यावर, तुम्ही काय खाल्लं, कशी बसेले, कुठं उठेले, का तुम्हाला दवाखाना करू का नको करू, ते विचारणार नाही तुम्हाला. पण ज्यांना करेल नाही तुम्ही, ते नक्कीच तुमचं करायला येतील. एवढं लक्षात ठेवा. तर याच्याकरता तुम्ही कधीच आजदुजापणा करू नका, कधीच करू नका. दोन्हीला समान धरा.
कशाला कोणाचे मनं दुखवायचे. अहो मेल्यावर काय आपण बोकंटी बांधून नेणार आहे का? सगळं खाली राहणार आहे. मग दोन्ही मुलांना सारखं धरा, त्यांच्या नातवांना सारखं धरा, सुनांना सारखं धरा. आता त्या सुना जरी दोन घरच्या दोन राहिल्या ना, तर आपले मुलं आहे ना, आपल्या मुलांसाठी आपल्याला त्यांच्याकडून संसार करून घेणंच भाग आहे. लावून थोडी धरता येणार आहे का आपल्याला? नाही. असं थोडीच म्हणता येणार आहे का मग ही सून चांगली नाही ती नाही चांगली नाही. ती किती दुसरी सून म्हणजे एक सून चांगली राहिली आणि एक सून नाही राहिली चांगली, पण त्या आपल्या मुलाचा संसार करून घेण्यासाठी त्या सुनाला आपल्याला चांगलंच म्हणणं भाग आहे. बरोबर आहे का नाही? चांगलंच म्हणावं लागणार आहे. ती मनात आपल्या किती दुःख राहिलं तरी शेवटी काय आहे, आपल्या मुलाचा संसार करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळं त्या सुनाला पण आपल्याला जास्त आजूबाजूपणा करता येत नाही. का ती चुकली, आपण कशाला चुकायचं? तिची चूक तिच्या शेवट कवत नाही, लक्षात येणार कधीतरी येणार, म्हणून काय तिच्या लक्षात येणार नाही असं थोडी तिची चूक. आपण कशाला एवढं लावून धरायचं काही गोष्टी. तर एवढंच आहे, मला एवढंच व्हिडिओला माझी ती कमेंट आहे का बा असं नका करू, दोन्हीला समान धरा, असं करू नका. चला, असं एवढंच सांगायचं होतं. तर ताईला पण मी सांगते, टाकला आहे त्याच्यावर व्हिडिओ. बाई मी पाहून घे व्हिडिओ तू. का काही नाही आजूबाजूपणा आता पहिल्यासारखं काही राहिलं नाही. पहिले लोक करायचे बरं का आजूबाजूपणा, आता काही करते नाही. पण 10 एखादा असेल, 10 एखादा असू शकतं त्याच्यातलं निवडलेलं. असं काही सगळे तांदूळ सारखे नाही राहते किंवा हाताची 5 बोटं पण सारखे नाही राहते. कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच सांगा. रामकृष्ण हरी.